अलजीज अलीबाग आणि HR फिटनेस पुरस्कृत अनिकेत 11 पेंट कोळीवाडा दोन्ही संघांनी दोन्ही बाजूला लाईनअप करा. पाहुणे या ठिकाणी येत आहेत. पंकज जाधव आपलं विनंती आहे, चला टीम मीटिंग संपवा. घड्याळची वेळ आपण पाहूया, बराच वेळ निघून गेलेला आहे. आमचे सर्व आयोजक त्याचबरोबर सर्व आमच्या पाहुणे मंडळी यांना विनंती आहे की चला खेळपट्टीकडे आपण जाऊया, जिथे राष्ट्रगीताने आपण सुरुवात या ठिकाणी मानवंदना देऊ आणि त्यानंतर नाणेफेक होईल आणि अंतिम फेरीच्या लढतीला सुरुवात होईल. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार, कारण आपण खऱ्या अर्थाने क्रिकेटवर प्रेम केलं आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक, टीव्हीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करूया. कारण ही मोठी क्रिकेट स्पर्धा अर्थात अलिशान कप 2025 वर्ष 12व या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं कोणत्या प्रकारचं गालबोट नसता ही स्पर्धा अतिशय आनंदाने या ठिकाणी संपन्न होते. हे खरं तर योगदान आहे अलिशान सोगावच्या आमच्या सर्व आयोजकांचं. दोन्ही संघ या ठिकाणी लाईनअप करतील. पाहुणे देखील येताना शुभेच्छा देतील अंतिम लढतीसाठी. आणि आज प्रकारे आपण पाहणार आहोत की कोणता संघ आज 1,50,000 आणि भव्य चषकाचा मानकरी ठरेल याचं उत्तर आपल्याला मिळेल. एका बाजूला अलजीज अलीबाग, दुसऱ्या बाजूला अनिकेत 11 पेंट कोळीवाडा. अलिबाग विरुद्ध पेंट ही भव्य मेगा फायनल. सर्व पाहुणे या ठिकाणी आमच्या खेळपट्टीकडे येतात. सन्माननीय सुनीलजी दशरथ छळी साहेब, उपाध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं 1,50,000चं पारितोषिक या ठिकाणी मिळालं. त्यांचं देखील हार्दिक आभार आपण या ठिकाणी व्यक्त करत आहोत. त्यानंतर सन्माननीय उमेशजी ॲडव्होकेट उमेशजी दादा ठाकूर यांनी देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी आले. त्यांचं देखील हार्दिक आभार व्यक्त करूया. सर्वांचा हार्दिक आभार व्यक्त करू आणि चला लगेच दोन्ही संघनायक पेंट संघाचा संघनायक, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय, आपण लाईनअप करा. अलिबाग संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. अलजीज अलीबाग आणि HR फिटनेस पुरस्कृत अनिकेत 11 पेंट कोळीवाडा या दोन संघांमध्ये लढत आपण पाहायला मिळते. सर्वप्रथमपणे राष्ट्रगीत निवडत. डीजे तयार आहात? डीजे येस. चला पेंट संघ मैदानातील सर्व प्रेक्षक रसिक वर्ग आहे त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. रवींद्रजी टागोर आणि त्याचबरोबर लता दिदी मंगेशकर यांच्या ज्यांनी जे अजरामर गीत आपल्याला पाहायला मिळालं, जगातलं प्रथम क्रमांकाचं मानांकन मिळालं. जनगणमनेने आपण या स्पर्धेला मानवंदना देतोय, कारण सुरुवात देखील आपण अशाच प्रकारे केली होती. राष्ट्रगीताने सुरुवात केली होती आणि त्यानंतर राष्ट्रगीतानेच आपण या स्पर्धेचा समारोप करत आहोत. चला सर्वांनी उभं राहायचंय. बसलेले सर्व छोटी मोठी मुलं सर्व यांना विनंती आपण उभं राहायचंय आणि राष्ट्रगीत या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. परेड एक साथ सावधान होंगे, सावधान. माता की धन्यवाद. सर्व पाहुणे मंडळी त्याचबरोबर आमच्या सर्व लाडके क्रिकेट रसिक या ठिकाणी या राष्ट्रगीतासाठी आपण खेळपट्टीवर आपण पाहायला आलेत.
सर्वप्रथम आपण पाहुण्यांना विनंती करूया की दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया अंतिम फेरीसाठी। तर दोन्ही संघांनी या ठिकाणी ओळख परिचय आणि त्याचबरोबर शुभेच्छा देतात। आपण या ठिकाणी पाहतात ते अर्थातच सन्माननीय सुनीलजी दशरथजी थळे साहेब उपाध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस, त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतात ॲडव्होकेट उमेशजी दादा ठाकूर सर आणि आमचे सर्व मान्यवर कुतुबुद्दीन कप्तान सर ज्याने खऱ्या अर्थाने क्रिकेटवर प्रेम केले, या सर्वांनी या ठिकाणी अर्थात या दोन्ही संघांना शुभेच्छा देतात। सर्वप्रथम आपण पाहतात अल अजीज अलिबाग संघ या ठिकाणी उपस्थित आहे। त्यानंतर आपण वळणार आहोत ते HR फिटनेस पुरस्कृत अनिकेत इलवन पेण कोळीवाडा या संघाला आपण शुभेच्छा देतात। यामध्ये आपण पाहिलं तर आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, शुभेच्छा देत आहेत। चांगलं खेळ करा, क्रिकेट आहे, क्रिकेटवर प्रेम करा, ही शुभेच्छा आमच्या पाहुण्यांच्या शुभहस्ते आपण या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर दोन्ही संघामध्ये अंतिम नाणेफेक होईल आणि अंतिम नाणेफेक करण्यासाठी मी सन्माननीय सुनीलजी दशरथ थळे साहेब उपाध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी ज्याने आम्हाला प्रथम क्रमांकाचं या स्पर्धेसाठी 1,50,000 पारितोषिक या ठिकाणी दिलं, त्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी नाणेफेक संपन्न होते। चला दोन्ही संघनायक चला हेड अँड टेल नाणेफेक दोन्ही संघ या ठिकाणी एकमेकाला हस्तांदोलन करतात आणि या ठिकाणी पाहतात की नाणेफेक संपन्न होईल आणि नाणेफेकीचा निर्णय अर्थातच HR फिटनेस पुरस्कृत अनिकेत इलवन पेण या संघाचे बाजू केले। 2 मिनिट आपण यायचंय। खरं तर पेण संघाबद्दल सांगायचं झालं तर पेण संघ हा कासवाच्या गतीने या ठिकाणी आला। 2 शब्द आपल्याला बोलायचे आहेत। कारण हिसाब नीतीमध्ये जी गोष्ट आपल्या सर्वांना निश्चित माहिती आहे, कासव आणि ससा यांची शर्यत सुरू होते आणि त्याच्यामध्ये मजल मात्र मारतो। अंतिम लढत या ठिकाणी जिथे कासव या ठिकाणी पाहायला मिळतं, तर कासवाच्या गतीने तुम्ही आलात, काय सांगाल या तुमच्या या सामन्याबद्दल? नक्कीच टीमचा कासवाच्या गतीने नाही, पण आमचं टीम युनिट चांगला आहे कारण की आम्ही नेहमीच एकत्र खेळतोय, त्यामुळं एक बॉन्डिंग पण चांगली आहे आणि मॅच सिच्युएशन आम्ही बघूनच खेळतो, त्यामुळे चांगला परफॉर्मन्स। मग याच्यामध्ये कोण कासव ठरणार आणि कोण ससा ठरणार? नक्कीच क्रिकेट आहे तर सांगू शकत नाही, बट आम्हीच कासव धरणार। धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा देऊया। अलिबाग संघाचे संघनायक माझ्यासोबत आहेत, तर चला या ठिकाणी आपण जाऊया मैदानाकडे। सामना सुरू होते। सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये बसून या क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे। तर निर्णय या ठिकाणी आलेला आहे। HR फिटनेस पुरस्कृत अनिकेत इलवन पेण संघाने कोळीवाड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि अल अजीज अलिबाग संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले। चला दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया। इलेक्ट्रिशियनला विनंती आहे आपण लाईट्स बंद कराव्या। दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया। यासाठीच केला होता 88 की शेवट गोड व्हावा, यासाठीच केला होता की 88 की शेवट गोड व्हावा। आणि आपण पाहतात की या ठिकाणी कोणत्या प्रकारचं गालबोट न लागता ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते आणि हीच ओळख आहे ती अलिशान चौगावच्या आमच्या सर्व आयोजकांची। या आयोजकांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मी घेऊन जातो या ठिकाणी आमच्या अर्थात समालोचन कक्षामध्ये, जिथे 2 समालोचक या ठिकाणी इथे आपण पाहायला मिळेल। सामन्याची सुरुवात आपण करणार आहात ते पोलीस दलामध्ये खूप चांगले योगदान देणारे आमचे सन्माननीय समालोचक मराठीतून सुरुवात करतील आणि त्यानंतर हिंदीमधून आपण अर्थातच मुरुडचा आवाज आपण ऐकूया। तर दोन्ही समालोचकांना देखील आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया, दोन्ही पंचांना या ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि या स्पर्धेकडे लगेच आपण अंतिम सामन्याकडे वळूया। धन्यवाद। धन्यवाद काका सर। आलिशान कप 2025 पर्व 12वे समाप्तीच्या दिशेने झुकलेला आहे, परंतु अतिशय जबरदस्त आणि झोकात आणि ठोकात ही स्पर्धा पार पडलेली आहे, संपन्न झालेली आहे। अंतिम फेरीपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत। अंतिम फेरीत आपण बघतोय कालच्या रात्रीमध्ये अल अजीज अलिबाग संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता आणि त्यांच्या सोबत ऋषिकेश राऊत पुरस्कृत फिटनेस सेंटर पुरस्कृत पेण कोळीवाडा पेण ही संघ येऊन पोहोचलेला आहे। अतिशय दोन्ही संघांनी जबरदस्त अशी कामगिरी केलेली आहे।
लाईट बंद करायला सांगितलेली आहे, हळूहळू बंद होईल सगळी. नको. तर अंतिम फेरीमध्ये आपण बघतोय अल अजीज अलिबाग विरुद्ध पेन कोळीवाडा हा संघ अंतिम फेरीमध्ये एकमेकांशी दोन हात करतायत. नाणेफेकीचा कौल लागलेला आहे तो पेन कोळीवाडा संघाच्या बाजूने आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे. फलंदाजीसाठी पहिला आपण बघतोय की पंकज जाधव आणि प्रसाद चेवले ही जोडी मैदानात आलेली आहे फलंदाजीसाठी. पंकज जाधवचा फॉर्म बऱ्याच दिवसापासून हरवला होता, परंतु काल सकाळी आपण बघितलं अतिशय जबरदस्त झोकात त्याने पुनरागमन केलेलं आहे आणि आपला फॉर्म हरवलेला नाही आहे हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. कित्येक जणांना वाटत होतं की पंकज आता कमी कमी होत चाललाय, परंतु नाही आहे, शेर बुडा होता है लेकिन घास नाही खाता, अशा प्रकारची त्याने काल फलंदाजी करून दाखवली. सहजरित्या आपल्या संघाला क्वालिफाय करून दाखवलं होतं आपल्या एकट्याच्या सांघिक कामगिरीच्या जीवावर आणि स्वतःच्या फलंदाजीच्या जोरावर. आज खूप मोठं योगदान त्याचं अलिबाग क्रिकेटला आहे. अलिबाग क्रिकेटचं नाव उंचीवर नेण्याचं काम पंकज जाधव यांनी केलेलं आहे आणि त्याचा सन्मान म्हणून आलिशान सोगाव या क्लबने सुद्धा त्याच्यासाठी एक स्टँड बांधून त्याला एक आदरांजली असे म्हणजे एक त्याचा सन्मान केलेला आहे. गोलंदाजीची धुरा गोलंदाज कौस्तुभ म्हात्रेने काल रात्रीपर्यंत संपूर्ण रजनीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी करत आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत कसं पोहोचता येईल याची दक्षता घेतली आणि अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्ले, फायनल बिगिन. पहिला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय आमच्या गुणलेखक अब्दुल रहमान वाकणीस यांच्यासाठी. इट्स अ वाईड डिलिव्हरी. अंतिम फेरीच्या सामन्याच्या स्कोरची सुरुवात होते अवांतर धावसंख्येने. एक धाव धावफलकावर लागलेली आहे. पुढचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने बघितला. गुडलेन स्पॉटवर टप्पा पडतोय. चेंडू थोडासा खाली राहतोय. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता. पंकजला माहिती आहे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केलेला नाही आहे, त्याच ठिकाणी खेळण्याचा त्याचा मनसुबा होता, परंतु चेंडूची टप्पा अतिशय योग्य अचूक टप्प्यावर असल्यामुळे पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा गोळीच्या वेगाने सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला आहे. क्षेत्ररक्षकांना पुन्हा बघतोय डीप कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याचप्रमाणे वाईडिश मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. या वेळेला मात्र क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू जातोय मैदानाला गवसणी घालत सीमारेषेच्या पलीकडे. खणखणीत सनसणीत असा चौकार. 4 धावा. या 4 धावांनीशी अजीज अलिबाग संघाचं खातं आणि पंकज जाधव याचं खातं उघडलेलं आहे. 4 धावा धावफलकावर 5 धावा. अल अजीज संघाचं धावसंख्येचं खातं उघडलं होतं वाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आणि पंकज जाधव यांनी स्वतःचं खातं उघडलेलं आहे या चौकारानीशी आणि सुरुवात केलेली धावांच्या रतीबाला. ऑफस्टमच्या बाहेरून जाणारा चेंडू पंकजने सोडला होता फलंदाजाने. यष्टीरक्षकाच्या रोखाने त्याला वाटलं होतं की कदाचित हा वाईड होऊ शकेल, परंतु पंचांनी चेंडूला वैध ठरवलं आणि तो खेळण्याच्या मर्यादेमधला चेंडू होता असं दर्शवलेलं आहे. अंतिम सामना सुद्धा हा निर्धारित 4 षटकांचा असणार आहे. चांगला एकदा चेंडूच्या टप्प्यापर्यंत न पोचताच मारण्याचा प्रयत्न केला. अवे ऑफ द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा चेंडूचा आणि बॅटचा कोणता संपर्क झालेला नाही आहे. चेंडूचा एकच या 5 चेंडूंवर संपर्क झाला आणि तो सुद्धा चौकार ठरला होता. बघूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने कौस्तुभची गोलंदाजी बघणार आहोत आपण. कट करतोय चेंडू. काय अतिशय चांगलं टेम्परामेंट, प्रेझेन्स ऑफ माइंड चांगल्या पद्धतीचं होतं क्षेत्ररक्षकाचं. प्रयत्न चांगला केला होता, परंतु बॉडी बॅलन्स त्याला सांभाळता आलेला नाही बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला. अन्यथा पंकजला मात्र माघारी परतावं लागलं असतं, परंतु तसं काही झालेलं नाहीये. 1 धाव मात्र मिळाली ती पंकजला. धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 6 धावा लागलेल्या आहेत. ही अंतिम लढत अतिशय चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी बघितलेली. कोणत्याही स्पर्धेला गालबोट नाही. प्रेक्षकांनी चांगला उत्तुंग असा सहभाग नोंदवला होता या ठिकाणी या रजनी क्रिकेटमध्ये. परंतु आता या सकाळचे 7:30 वाजल्यानंतर आपण बघतोय प्रेक्षकांची गर्दी तरी सुद्धा या मैदानात आपल्याला दिसून येते. गर्दी आहेत प्रेक्षक
आणि त्याचबरोबर त्या सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय आणि उशिरा उठलेले किंवा आत्ता जागे होऊन टी व्ही ज्यांनी ऑन केलेला आहे त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत करतोय आलिशान सोगाव क्रिकेट क्लबतर्फे या आलिशान कप 2025 पर्व 12मध्ये अंतिम सामना नाणेफेकीचा कौल पेंट संघाच्या बाजूने लागलेला आहे. एक षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 6 धावा धावफलकावर लागलेले आहेत. दुसरे षटक प्रसाद पाटील. तसं प्रसाद पाटीलचं आणि पंकजचं नातं थोडंसं वेगळं आहे कारण गतवर्षी पंकज जाधव कर्णधार असलेल्या रायगड प्रीमियर लीगचं नेतृत्व करत असताना प्रसाद पाटील हा त्याच्या संघामध्ये गोलंदाजी करत होता आणि या दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण बघितलं होतं अंतिम विजेतेपद रायगड प्रीमियर लीगचं MD वॉरियर्स या अलिबाग अथळ या संघाने पटकावलं होतं. त्यामध्ये प्रसाद पाटील आणि पंकज पाटील एकाच संघात खेळत होते. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करतोय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. कोणत्याही प्रकारे दुसरी धाव जाणार नाही याची क्षेत्ररक्षक तो दक्षता घेतोय. एका धावेने संतुष्ट होतोय फलंदाज. धावसंख्या झालेली ती 7 धावा. गावदेवी कळवा या संघाचा हा गोलंदाज. 2 खेळाडू आपण बघतोय गावदेवी कळवा संघाचे. यष्टीरक्षक सुशांत मोकल. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग पद्धतीचा चेंडू डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांना नॅचरल आउटस्विंग असतो तशा पद्धतीचा हा चेंडू टाकला होता. चेंडूवर आपण बघतो प्रसाद जोरात वेगवान धावत येतोय. 135 140 145 या स्पीडने धावत येतोय परंतु चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडूला आपण बघतो 130चा स्पीड आहे म्हणजे थोडंसं गतीमध्ये परिवर्तन होतोय. फलंदाज मात्र त्याच्या वेगावर चकतोय. आखूड टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू यावेळेला घोषित परिसरात जातो. 1 धाव मिळते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर 8 होते. प्रसाद आपलं खातं उघडतोय. 8 धाव धावफलकावर लागतात. आता मात्र थोडेसे मोठे स्ट्रोक्स लावून कमीत कमी धावसंख्या कारण पेनचा आपण फलंदाजी बघितली प्रत्येक मॅचमधली तर धावसंख्या कमीत कमी अलिबाग संघाला 40+ करावीच लागणार आहे. अलिबागमध्ये संघाच्या मध्ये सुद्धा अतिशय चांगले गोलंदाज आहेत परंतु पेन संघ आज कंटिन्यू खेळत असल्यामुळे त्यांच्या थोडंसं अंग गरम आहे. पुन्हा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय. चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 1 धाव मिळते. दुसरी धाव काढण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाहीये कारण क्षेत्ररक्षक तोपर्यंत चेंडूपर्यंत आला होता. चेंडूची फेक सुद्धा त्याने केली. 1च धाव मिळालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. त्यामध्ये 2 चेंडूंचा खेळ येणं अद्याप बाकी आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. अतिशय चांगला फॉलो थ्रू आपण बघतोय प्रसादचा. अतिशय चांगला फॉलो थ्रू आहे. गोलंदाजी केल्यानंतर आपल्या उजवीकडे जात त्याने अतिशय चांगला फॉलो थ्रू मध्ये समाप्त केलंय. एक उत्कृष्ट गोलंदाजाचं हे लक्षण असतं असे फॉलो थ्रू असणं म्हणजे. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही. पंकजला बांधून ठेवलेला आहे. पंकजने आतापर्यंत तब्बल 8 चेंडूंचा सामना केला आणि 4 धावसंख्येवर तो खेळतोय. पुन्हा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करतोय. फलंदाजी उजव्या हाताने जमत बॅटवर स्ट्रोक येत नसल्यामुळे कदाचित गोलंदाजाची जे ऑफ ब्रेक लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू आहे ते बुचकळ्यात पाडणार आहेत त्यामुळे फलंदाजाला प्रश्न पडतो की कशा पद्धतीचे स्ट्रोक्स खेळावे. त्याच्यामुळे दोन्ही फलंदाजांनी जे डाव्या हाताने रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केले तेच चेंडू बॅटला लागले होते. बघता बघता दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आणि काय गोलंदाजी केली बघा प्रसादने सुद्धा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या कौस्तुभ मात्रेच्या आणि दुसऱ्या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या प्रसाद पाटील याने. तिसरं षटक घेऊन सुशांत मोकल गोट्या यावेळेला गोलंदाजीसाठी येतोय. अतिशय जबरदस्त असा खेळाडू. आत्ताच मागच्या आठवड्यात झालेल्या स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त असं उमदी फलंदाजी करत 4 षटकाच्या त्या सामन्यामध्ये पहिल्या राऊंडच्या सामन्यामध्ये तब्बल 50 धावा त्यांनी गाठल्या होत्या. अर्धशतक पटकावलं होतं आणि त्या अर्धशतकाच्या जोरावर तब्बल 16,000चं कॅश प्राईज त्याला प्राप्त झालं होतं. असा हा सुशांत मोकल या ठिकाणी आज आपण बघतोय अतिशय चांगली कामगिरी करत संपूर्ण अलिबागकरांचे त्यांनी पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. धावचीची शक्यता होऊ शकत होती. पंकज जाधव स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र यावेळेला बाल बचावलेला आहे. अतिशय चांगला
चांगली संधी सोडून दिलेली आहे क्षेत्ररक्षकाने. कदाचित क्षेत्ररक्षक तो गोट्या खेळलेला नसावा लहानपणी. एक धाव मात्र मिळालेली अलिबाग संघाला. डबल फिगर्स मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा सुशांत. सुशांतचा यावेळेला आपण बघतो चेंडू बरोबर ऑफ वाईड लाईन जी आहे त्याच्या थोडासा आतमध्ये टप्पा टाकला आणि चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचवला. कोणत्याही प्रकारे धाव झालेली नाही. सुशांतने अतिशय चांगला बॉलिंग बॅटिंग दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करून अलिबागकरांचं खासं मनोरंजन केलेलं आहे. अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला आहे. ह्या वेळेला बॅकफुटवर जाऊन जोरकास मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅकवर्ड पॉईंट किंवा बॅकवर्ड कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. त्यांना माहिती आहे पंकज जाधवचा स्ट्रोक या ठिकाणी येऊ शकतो. एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या झाली 11 धावा. 11 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पाहिजे तशा धावा मात्र निघालेल्या नाही आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स शिफ्ट अटेम्प्ट प्रसाद करतोय. एकापेक्षा जास्त धावा मिळत नाही आहेत. त्याच्या स्ट्रोक्सवर मोठे स्ट्रोक्स बघायला मिळत नाही आहेत. प्रेक्षकांची अपेक्षा आहे की पंकजच्या बॅटमधून 3 ते 4 षटकाराची नोंद यात शेवटच्या 2 षटकांमध्ये तरी व्हावी. अल अजीज अलिबाग संघाचा प्रमुख खेळाडू पंकज जाधव या ठिकाणी फलंदाजी करतोय. एका चौकाराच्या सहाय्याने खेळतोय 6 धावांवर. आखूट टप्प्याचा चेंडूला कधीच सोडत नाहीये. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर येतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. अप्रतिम असा चौकार. थोडासा टप्पा मागे पडला. पंकजकडे पूर्ण वेळ होता पण चेंडूला बघण्याचा दिशा देण्याचा आणि त्यांनी सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून ज्या ठिकाणी खाली क्षेत्र आहे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन त्यांच्यामध्ये तो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. 4 धावांनिशी. आता मात्र धावसंख्या झालेली 16 धावा. शेवटचा चेंडू या षटकामधील. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. चांगल्या पद्धतीने खेळून काढला. चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रात जातो. सिंगल्स मिळते आणि या सिंगल्स बरोबर संघाची धावसंख्या सुद्धा आपल्याला बघायला मिळते ती 17 धावा. 17 रन्स. या षटकामध्ये सुशांतने 7 धावा खर्च केल्या होत्या. HR फिटनेस म्हणजे ऋषिकेश राऊत फिटनेस पुरस्कृत पेण कोळीवाडा संघ विरुद्ध अल अजीज संघ अलिबाग या 2 संघांमध्ये ही मेगा फायनल बघायला मिळते. आलिशान कप कोण घेऊन जाणार त्यासाठी ही जद्दोजहद आपल्याला बघायला मिळते. 3 षटकांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे टिचून मारा शिस्तबद्ध मारा करत पेण संघाने बांधून ठेवलेला आहे अलिबागच्या गोलंदाजांना अलिबागच्या फलंदाजांना. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाजीसाठी चैतन्य पाटील. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये रायगड जिल्ह्याच्या संघात खेळणारा हा खेळाडू चैतन्य पाटील बेस्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स तर नेहमी दाखवत असतो. लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो सर्व क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी करत असतो. आज पेण संघाचं प्रतिनिधित्व करत आहे आणि कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय बघूया आपण. फुलटॉस चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू हवेत आहे. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ बीमर. पंचांचा इशारा आलेला आहे बीमर. फलंदाज मात्र पोहोचलेला आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये प्रसादची विकेट बहाल केली गेली. त्याग केला गेला कारण पंकज विकेटवर असणं जास्तीत जास्त चेंडू गरजेचं आहे संघासाठी सुद्धा. धावसंख्या झालेली आहे 2 ने वाढून 19 धावा. 19 रन्स. चैतन्याचा पहिला चेंडू बीमर पडलेला आहे त्याच्यामुळे फ्री हिट मिळालेली आहे पंकजला. बघूया फ्री हिटचा फायदा कशा पद्धतीने घेतोय. 19 धावफलक आहेत. मी अगोदरच म्हटलं होतं की 35 ते 40 कमीत कमी 40 धावसंख्या असणं गरजेचं आहे. याही वेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने मारतोय परंतु वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. जातोय आणि अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूला गॅदर्ड करतोय. चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला उचलतोय आणि फेकतोय गोलंदाजाच्या रोख्याने. थोडासा थ्रो वाईड होता परंतु कोणत्याही प्रकारे दुसरी धाव मिळत नाहीये. धावसंख्या होती 20 धावा. जतीन पाटील क्या कर रहे आप. चेंडू रॅपिड मध्ये टप्पा पडला. जतीनने थोडस क्रीज शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. जतीन पाटील पहिल्या चेंडूवर बाद होऊन तंबूत त्रिफळाचीत बाद होऊन तंबूत आश्रयाला येतोय.
दुसरी विकेट्स पडते लागोपाठच्या. आपण या षटकामध्ये बघितली, अगोदरचा चेंडूवर रनआउट झाला होता. एक चेंडू आड केल्यानंतर फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज जातो कैस जैद कादरी. जैद कादरी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय. बघूया जैद कादरी पंकजला फलंदाजीची स्ट्राईक देतोय की स्वतः षटकार चौकार मारण्याचे प्रयत्न करतोय, आणि त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे. 20 धावा धावफलकावर आहेत. एवढ्या धावा पर्याप्त नाही आहेत, कारण सकाळच्या सत्रामध्ये चेंडू बॅटवर आला की नक्कीच तो सीमारेषा पार होतो. मगापासून बघितलंय. चांगला चेंडू, क्या बात है. लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव मिळते. पंकजला मात्र नॉन स्ट्राईक एंडवर राहायला लागेल. 1 या धावीबरोबर संघाची धावसंख्या 21 धावा. पंकजने सुद्धा तब्बल 15 चेंडूंचा सामना केलेला आहे, परंतु त्याला सुद्धा मोठे फटके मारण्यामध्ये यश मिळालेलं नाही आहे. चांगला चेंडू, बॅटची कडा घेतली होती. यष्टीरक्षकाच्या हातातून झेल निसटला. याचा फायदा उचलत पंकजने मात्र स्ट्राईक स्वतःकडे घेतली. जैदने आपली विकेट त्यागली. धाव मात्र मिळत नाहीये. धावसंख्येत कोणताही बदल होत नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. 21 रन, 21 धावा. रन्स फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. 21 धावा धावफलकावर आहेत. आणि आता बघूया शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, आणि 2 चेंडूंवर 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा त्याच्याकडून ठेवायला हरकत नाही आहे. जोरकस मारलेला या वेळेला मात्र पंकजच्या बॅटमधून अतिशय जबरदस्त मॅग्निफिसंट शॉट बघायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार होतोय. अप्रतिम, अद्वितीय असा झणझणीत खणखणीत षटकार. 27 धावा धावफलकावर लागतात. शेवटचा चेंडू या इनिंगचा, आणि या शेवटच्या चेंडूवर आणखी एक षटकार आला तर धावसंख्या मात्र चॅलेंजेबल होऊ शकते. 27 धावा तरी सुद्धा पर्याप्त आहेत, परंतु या चेंडूवर जर मोठा स्ट्रोक्स आला तर मात्र, आणि मोठा स्ट्रोक्स येत नाहीये. 1 धाव होते का? क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने चेंडू अडवतोय. 1 धाव घेण्याच्या प्रयत्नात पंकज बाद होतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला फेक आहे त्या ठिकाणी बघायला मिळते. बघता बघता 4 षटकाची, बघता बघता या अंतिम सामन्याची, फायनल मॅचची, अलिशान कप 2025 च्या फायनलची फर्स्ट इनिंग समाप्त होते. आणि फर्स्ट इनिंगमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना अल अजीज अलिबाग संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये 27 धावा जमवलेल्या आहेत, आणि 28 धावांचं लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे. ते ऋषिकेश राऊत फिटनेस सेंटर पुरस्कृत पेन कोलीवाडा संघासमोर. बघूया पेन कोलीवाडा संघ आणि त्यांचे सहकारी, ज्यांनी आतापर्यंत चांगली उमदी फलंदाजी केलेली आहे, ते 28 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार पाडतात. आणि हे जाणून घेण्यासाठी मी घेऊन चलतोय नांदगाव मजगाव त्या ठिकाणचे एक सुंदर असा उर्दू हिंदी मिक्स असा आवाज मुश्ताक अफराद यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद विकास सर. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहतोय आलिशान कप 2025 पर्व 12वा आहे, आणि अंतिम फेरीची लढत या ठिकाणी आपण पाहतोय पेन कोलीवाडा, अनिकेत 11 पेन कोलीवाडा विपक्ष अल अजीज अलिबाग संघामध्ये. एक भव्य दिव्य स्पर्धेची या ठिकाणी सांगता होते. मित्रांनो, अंतिम फेरीची लढत आहे. या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक नक्कीच आपण सर्वांना माहीत असेल की 1,00,000 तब्बल 50,000. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक असेल 80,000. तसंच तृतीय क्रमांकाचा पारितोषिक असेल 40,000. आणि आकर्षक चषक. आणि या चषकाला पाहिल्यानंतर मित्रांनो, कोणीही त्याच्यात प्रेमात पडावं असा कोणीही खेळाडूंना वाटेल असे चषक मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अर्थात IPLची प्रतिकृती म्हणून या ठिकाणी हे चषक नक्कीच आपल्याकडे या ठिकाणी दिसत आहेत, या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. पुन्हा एकदा मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा या ठिकाणी मनपूर्वक आभारसुद्धा व्यक्त करतो, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली. त्या सर्व आयोजकांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तत्पूर्वी या ठिकाणी व्यासपीठावरती बसलेले सर्व सन्माननीय व्यक्तींचा सुद्धा सहर्ष स्वागत. ऑनलाईन नक्कीच आमच्यासोबत प्रोलिंक स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वाहिनीच्या माध्यमातून जे कोणी जोडले गेले असतील, ज्याने नक्कीच आता आपला मोबाईल उघडला असेल म्हणा किंवा TV वरती सामने पाहत असतील, त्या सर्व
दर्दी रसिकांचा सुद्धा सहर्ष स्वागत. मी मुश्ताक अफराद. मित्रांनो, या सामन्याचा अंतिम फेरीचा सामन्याचा नक्कीच धावता समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषामध्ये आपल्यापर्यंत पुरेपूर पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तो चलिए दोस्तों, आलिशान कप 2025 सीजन 12 द रियल फेस्टिवल ऑफ क्रिकेट. सोगांव में क्रिकेट का नियोजन एक फेस्टिवल की तरह मनाया जाता है और आज 16 तारीख की सुबह अंतिम फेरी का ये मुकाबला अल अजीज बनाम अनिकेत 11 पेन कोलीवाडा टीम के दरमियान. पेन कोलीवाडा या संघाने काका मात्रेने सतत सांगितलं होतं की मित्रांनो, तुमच्या संघाने कासवाच्या गतीने मित्रांनो या स्पर्धेमध्ये एक चाल केली होती, परंतु शेवटपर्यंत या संघाने भल्या भल्या खेळाडूंना आणि भल्या भल्या संघांच्या नाकी 9 आणले होते. मित्रांनो, तो संघ आहे अनिकेत 11 पेन कोलीवाडा. और वही टीम अब केवल 28 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए बीच मैदान पर सुशांत मोकल, रायगढ़ का वैभव, भूषण प्रकाश रायगढ़ भूषण खिताब से जिसको सम्मानित किया गया, वो खिलाड़ी जिसने आज की रात में और आज की सुबह में दोस्तों बहुत ही शानदार गेंदबाजी की है, बल्लेबाजी की है. और पवन केने जैसे बल्लेबाज को आखिरी ओवर में बल्लेबाजी के समय संघर्ष करते हुए हमने देखा था. वही बल्लेबाज इस वक्त बीच मैदान पर. और उसी तरह से चैतन्य पाटिल, ये भी कमाल का बल्लेबाज है. इसने बहुत ही अच्छी शुरुआत दी अपनी टीम के लिए और आखिर तक टीम के मैच की विनिंग पारी खेली है. तो वो जोड़ी, सफल जोड़ी इस वक्त बीच मैदान पर पहुंच चुकी है. अट्ठाईस रनों का जीत का लक्ष्य है. कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बड़ा नहीं और हारा वही जो लड़ा नहीं. लड़ना होगा दोस्तों. आज हमने देखा पंकज जाधव को भी, वो कहते हैं ना कि किताबों पर थोड़ी सी धूल जमने से कहानियां खत्म नहीं होती. आज पंकज जाधव ने शॉर्ट बट स्वीट खेली अपनी टीम के लिए. हालांकि बिल्कुल सही कहा था विकास साकरेकर सर ने कि लोगों को ऐसा लग रहा था कि बस पंकज का क्रिकेट अब यहाँ पर खत्म हुआ. दोस्तों, भले ही उसे इस प्लेटफॉर्म पे आने के लिए लगभग 13-14 साल लगे हैं, लेकिन यहाँ तक पहुँचते पहुँचते ये तप कर सोना कुंदन बदला है दोस्तों. और आज उसी के नाम से यहाँ पर हमने देखा था कि एक गैलरी, एक स्टैंड पंकज जाधव के नाम से दे. सम्मान है दोस्तों इस खिलाड़ी का. अच्छा कार्य करने वाला खिलाड़ी कभी भी सम्मान का भूखा नहीं होता है. उसका कार्य ही उसे सम्मान के पात्र बना देता है. और इस बीच देखिए उसी स्टैंड में भेज दिया गेंद को चैतन्य पाटिल ने. पहला छक्का आता हुआ. बेहतरीन बल्लेबाजी. आज जब यहाँ पर ये टीम आई थी तब किसी ने सोचा भी नहीं था दोस्तों कि अनिकेत 11 पेन कोलीवाडा टीम अंतिम विजेता होगी. ये क्रिकेट की खूबसूरती है. बड़े बड़े खिलाड़ी जहाँ पर आज टेनिस क्रिकेट के सभी सितारे थे इस मैदान पर आए थे, लेकिन इस प्रतियोगिता से बाहर हो गए. और आज दोस्तों सुशांत मोकल, चैतन्य पाटिल और उनकी पूरी टीम ने दिखा दिया कि एक टीम अगर अच्छा टीम वर्क करती है, एकता के साथ लढती है, तो या जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. जेव्हा भिंतीतील सर्व विटा एकमेकात एकरूप होतात तेव्हाच ती भिंत मजबूत आणि भक्कम होते. मित्रांनो, समर्पित करावं लागतंय आणि प्रत्येकाने नक्कीच चांगला खेळ केलाय. अंतिम फेरी की विजेता के लिए रनों की जरूरत है 28. इस वक्त एक छक्का आ चुका है चैतन्य पाटिल के बल्ले से, लेकिन अच्छा कमबैक पार्थ घरत के माध्यम से देखने को मिल रहा है. कराई के सहारे उसे मेरा खेला था शॉर्ट फाइन लेग के क्षेत्र में. 1 रन जरूर मिलेगा. मुख्य अंपायर इस वक्त आप देख सकते हैं मोहम्मद बकवाल और स्क्वायर लेग अंपायर हमारे पुरुषोत्तम भगत सर बिल्कुल अंतिम फेरी के इस मुकाबले में मैच की अंपायरिंग करते हुए. 7 रन बिना किसी विकेट के नुकसान पर 28 रनों का जीत का लक्ष्य है. बिल्कुल मुरुडवासी भी काफ़ी उत्सुक है अंतिम फेरी को देखने के लिए. डॉक्टर प्रवीण जैन सर का मैसेज आ रहा है कि फाइनल हम देख रहे हैं, बेस्ट विशेष भी दे रहे हैं. हाँ, यहाँ पर बैठक स्ट्रोक खेलने की कोशिश की थी चैतन्य पाटिल ने. बिल्कुल गेंद उनके पैर से टकराने के बाद फर्स्ट स्लिप से होती हुई घोषांकी क्षेत्र में चली गई. 1 रन जरूर मिला.
लेग बाइज के तौर पर रनों की संख्या आगे बढ़ती हुई 8 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। पहली ओवर की आखिरी गेंद, जीत के लिए मजीद 20 रनों की आवश्यकता है। आखिरी गेंद के लिए गेंदबाज तैयार, पार्थ, अच्छी वापसी पार्थ की। छक्का लगने के बाद वाकई में इस गेंदबाज की सराहना करनी होगी कि अपनी बची हुई 4 गेंदों में केवल इस बदले गेंदबाज ने 2 ही रन खर्च किए थे। हालांकि एक शॉर्ट ऑफ लेन गेंद फेंकी थी जिसे चैतन्य पाटिल ने पंकज जाधव स्टैंड में भेजा था, स्टैंड एंड डिलीवर्ड किया था और 6 रन अर्जित किए थे। और इसके बाद टोटल स्कोर पहले ओवर के इख्तिताम पर बना है 8 रन, 18 गेंदे और जीत के लिए 20 रनों की जरूरत। अठारह गेंदे 20 रन, क्या होगा दोस्तों इस मैच का नतीजा? बॉलर्स नेम जतीन, जतीन पाटिल है। 18 गेंदे, जीत के लिए 20 रनों की जरूरत। मस्ट नीडेड विकेट की तलाश है यहां पर। अगर 1-2 ब्रेक थ्रू दिलाता है जतीन तो मुझे ऐसा लगता है कि इस मैच में कमबैक किया जा सकता है। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, प्रेडिक्शन यहां पर फेल है, लेकिन आपको लड़ना होगा, कोशिश करना होगी। अच्छी गेंदबाजी, यहां पर 1 रन जरूर मिलेगा। डिक्लेयर जोन में गेंद जा चुकी है, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन। कोशिश करनी होगी। वो कहते हैं ना कि सोचने से कहां मिलते हैं तमन्नाओं के शहर, चलना भी पड़ता है मंजिल को पाने के लिए, तो आपको कोशिश करनी चाहिए। हाँ, जड़ में डालने की कोशिश, बेहतरीन गेंदबाजी। फिर से 1 रन घोषांकित क्षेत्र में गेंद गई है और 1 रन मिलेगा। इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 2 अंकों में 10 रन। 10 रन बिना किसी विकेट के नुकसान पर 18 रनों की जरूरत है। 16 गेंदें अनाशेष है। क्या यह मुकाबला आखिरी ओवर तक जाएगा? आए हुए रसिक चाहते हैं, इस वक्त ऑनलाइन प्रोलिंग यूट्यूब चैनल के माध्यम से भी जो जुड़े हैं वो भी चाहते हैं कि अंतिम फेरे की लड़त कैसी हो दोस्तों। ये 12वां सीजन आलिशान कप का कैसा हो, अंतिम फेरी की अगर लड़त अच्छी होगी तो यकीन मानिए आज पूरी दुनिया में, विश्व में इस मैच की चर्चा होगी। यहाँ पर जैद के हाथों में गेंद थमाई, अच्छा कैच, वहां पर जैद कादरी ने पकड़ लिया और सुशांत मोकल बैक टू द पवेलियन। 10 के स्कोर पर लगने वाला यह पहला झटका अनिकेत 11 पेन कोलीवाड़ा की टीम को सुशांत मोकल के रूप में। नो डाउट उसी दिशा में आपने देखा था सुशांत ने सेमीफाइनल के मुकाबले में शानदार छक्का जड़ा था और आज उसी दिशा में फिर से एक मरतबा कोशिश की थी बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में खेलने की, लेकिन वहां पर जैद कादरी मुस्तैद थे, तैनात थे। एक आसान सा कैच लपक लिया और पहला ब्रेक थ्रू दिया है। कैच लपक कर गेंदबाज जतीन पाटिल के लिए यह पहली कामयाबी, पहली सफलता। 15 गेंदे, जीत के लिए 18 रनों की जरूरत। 15 गेंदे 18 रन। जब टूटने लगे हौसले तो बस इतना याद रखना कि बिना मेहनत के हासिल तख्त वो ताज नहीं होते। ढूंढ लेते हैं अंधेरे में अपनी मंजिल को, जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते। अब हलचल नजर आ रही है। अब पंकज जाधव भी एक्टिव मोड पे आ चुका है क्योंकि उसे भी अब लग रहा है कि कहीं ना कहीं यह अंतिम फेरी की लड़त रोमांचक होगी। लेकिन शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, थोड़ा सा शफल होकर के खेलने का प्रयास किया था। लेग स्टिक को छोड़ती हुई गेंद, अंपायर जी ने अपने बाजुओं को खोला, वाइड बॉल का इशारा किया। एक अतिरिक्त रन मिलता हुआ बोनस के तौर पर। इस रनों से बचना होगा, इस प्रकार की गेंदबाजी से बचना होगा। अभी भी अगर देखा जाए तो 15 ही गेंदें बची है और जीत के लिए 17 रनों की जरूरत। 15-17 का समीकरण बनता हुआ बिल्कुल पंकज जाधव हार मानने के लिए तैयार नहीं है। हाँ, यहां पर बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला है, देखिए स्वीप किया है और 1 रन आसानी के साथ मुकम्मल किया। इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन और प्रसाद पाटिल ऑफ द मार्क। इस सिंगल के साथ अपना खाता खोला है प्रसाद पाटिल ने। फिर से एक मरतबा चैतन्य पाटिल स्ट्राइक पर, सामने जतीन पाटिल का
चुनौती होगी। कुल मिलाकर 14 गेंदें बची है और जीत के लिए 16 रनों की आवश्यकता। जी हाँ, इस बार भी जड़ में डालने की कोशिश थी। अच्छी गेंदबाजी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी होती हुई जतीन की। क्या बात है, 13 गेंदें और जीत के लिए 16 रनों की जरूरत। धीरे धीरे मुकाबला रोमांच की पराकाष्ठा पर पहुंचता हुआ नजर आ रहा है। अंतिम फेरी की लड़त कैसी हो दोस्तों? आहा, यहां पर ऊंचाई है और मिली है। क्या बात है, वाह भाई वाह, अपना बेहतरीन एफर्ट दिया है। अंतरराष्ट्रीय स्तर का एफर्ट देखा हमने इस खिलाड़ी का। ऐसा लग ही रहा था कि गेंद बिल्कुल सीमा रेखा के पलीकडे जाएगी, पीछे जाएगी, लेकिन आखिरकार जंप की और गेंद को सीमा रेखा के अंदर ढकेल दिया। यहां पर कोई रन नहीं, केवल 1 रन मिला और दूसरा ओवर भी मुकम्मल हो चुका है। 2 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 13, 12 गेंदें और जीत के लिए 15 रनों की जरूरत है। यह मुकाबला बहुत ही शानदार होगा दोस्तों, क्योंकि इस मुकाबले का रोमांच अब पराकाष्ठा के लिए पहुंचा है। अब गेंदबाजी के लिए न्यूकमर बॉलर साहिल जाधव, सिर्फ नाम ही काफी है दोस्तों। साहिल क्या वापस ही कर पाएगा, क्योंकि यहां पर यह मैच एक सनसनीखेज मोड़ पर आ चुका है। ईच एंड एवरी बॉल, ईच एंड एवरी मोमेंट थर्रार होगा, थ्रिल होगा। साहिल जी हाँ, इस बार उड़ा के खेला है, बिल्कुल बैकवर्ड स्वीप कर पॉइंट के क्षेत्र में, वहां पर अच्छा क्षेत्र रक्षण जैद का, लेकिन इस बीच दूसरे की मांग, करीबी मामला हो सकता था अगर थोड़ी सी चतुराई दिखाई होती। जतीन पाटिल ने यहां पर 2 रन मुकम्मल किए, प्री प्लानिंग खेला था। देखिए, बल्ले को तिरछा किया था बहुत ही खूबसूरती के साथ जतीन पाटिल ने, और बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में खेलकर 2 रन आसानी के साथ मुकम्मल किए। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 15। जीत के लिए 13 रनों की जरूरत। 11 गेंदें 13 रन। साहिल, हाँ, इस बीच स्लॉग स्वीप करने की कोशिश थी, हवा में खेला और यहां पर जतीन ने पकड़ लिया है कैच। बल्लेबाज जतीन को, चैतन्य पाटिल को लौटना होगा मैदान से बाहर। फिर से एक मर्तबा दोस्तों इस मैच में एक नवीन चैतन्य निर्माण होता हुआ। इस मैच का नतीजा क्या होगा, एक प्रश्न चिन्ह है। यह मैच एक अच्छे मोड़ पर आ चुका है। क्रिकेट अद्भुत खेल है दोस्तों, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। प्रेडिक्शन यहां पर फेल है। 13 रनों की अभी भी जरूरत है, और अगर बात की जाए तो आखिरी 10 गेंदें आना शेष। 10 गेंदें 13 रन। वाकई में दोस्तों, जिन्होंने इस टूर्नामेंट को आखिर तक देखा है, उनका जागना आज बिल्कुल सफल रहा, क्योंकि अंतिम फेरी की लड़त ऐसा लगा था शुरुआती मरहले में कि यह मुकाबला बिल्कुल आसानी के साथ जीत लेगी अनिकेत 11 पेन कोलीवाड़ा की टीम, लेकिन बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की बदौलत दोस्तों इस मैच में एक नया रोमांच पैदा कर दिया है गेंदबाजों ने। साहिल अपने ओवर की तीसरी गेंद लेकर अपने दाहिने हाथ से राउंड विकेट गेंदबाजी, यहां पर करीबी मामला हो सकता है। ये रन रोकने बहुत ही जरूरी है, सिंगल को रोकना होगा। अगर सिंगल रोके जाएंगे तो प्रेशर बल्लेबाजों के ऊपर बढ़ेगा, लेकिन 1 रन यहां पर मुकम्मल किया। इस सिंगल की सहायता से रनों की संख्या 14 रन, मजीद 16 रन, 12 रनों की जरूरत। 9 गेंदे और जीत के लिए 12 रनों की जरूरत। 9-12 का समीकरण बनता हुआ साहिल अपने ओवर की चौथी गेंद लेकर बॉलिंग के निशाने पर खड़े हैं। साहिल के दिमाग में इस वक्त क्या चल रहा होगा, क्या सोच होगी साहिल की, किस प्रकार की गेंदबाजी होगी, क्योंकि यहाँ पर फील्ड में थोड़ा सा परिवर्तन किया गया है। अब हमने देखा कि एक डीप पॉइंट पर खिलाड़ी को तैनात किया गया है, एक स्वीपर कवर वहां पर रखा गया है जैद कादरी के तौर पर, और फिर उसके बाद एक एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में एक खिलाड़ी को तैनात किया गया है। लेफ्ट हैंड बल्लेबाज है, आड़े बल्ले से खेला, यहाँ पर खिलाड़ी के दरमियान में खेला हुआ स्ट्रोक, अच्छी फील्डिंग। इस बीच केवल 1 रन मिलता हुआ प्रसाद को। प्रसाद पाटिल सिंगल के साथ रनों की संख्या 3 होती हुई प्रसाद की, जबकि टीम का मजमूई स्कोर इस वक्त हो चुका है 17 रन। 11 रनों की जरूरत, 8 गेंदे 11 रन। ये मुकाबला ना सिर्फ आखिरी ओवर तक जाएगा, आखिरी गेंद तक भी जा सकता है, क्योंकि आज 16 तारीख की सुबह में ये फाइनल मैच हो रही है
इस बीच ऊंचाई रखी है यहाँ पर, वन बाउंस गेंद, वेलकम बाउंड्री आती हुई, नशिबाचा चौकार आलाय आणि या चौकारामुळे वाढती धावसंख्या आता वेगाने पुढे जाईल 21च्या घरामध्ये. आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 7 धावा, 7 गेंदे और जीत के लिए 7 रनों की जरूरत. देखिए एक चौके ने फिर से एक मरतबा मैच का नक्शा बदल के रख दिया. एक बड़ा हिट आने से दोस्तों समीकरण बिगड़ गए. अब 7 गेंदे और जीत के लिए 7 ही रनों की जरूरत. स्ट्राइक पर बल्लेबाज प्रसाद वास्कर, जिन्होंने एक शानदार चौका लगा दिया है और बिल्कुल सही समय पर यह चौका आया है. आखिरी गेंद खराब, आउटसाइड द ऑफ स्टिक, बहुत ही ज्यादा बाहर. मुख्य अंपायर मोहम्मद बकवाल को इसे वाइड करार देने में कोई दिक्कत नहीं पेश आई और 1 रन मजीद खाते में जुड़ता हुआ. रनों की संख्या 22. अब 7 गेंदे और 6 रनों की जरूरत. हाँ, बिग हिट करना चाहते थे, क्रॉस द लाइन, गेंद के बगैर लाइन में आकर खेलने का प्रयास किया था. लेग बाइस के सूरत में 1 रन जरूर मिला. इस सिंगल के साथ रनों की संख्या हो चुकी है 23. अब जीत के लिए 6 गेंदे और 5 रन. क्या मुकाबला हो रहा है दोस्तों, वाह, बहुत ही बेहतरीन मुकाबला. अंतिम फेरी की ये लड़त, 6 गेंदे और 5 रन. क्या विकल्प होगा पंकज जाधव के पास, जाहिद के पास? किस गेंदबाजी के कांधे पर आखिरी ओवर का जिम्मा सौंपा जाएगा? इस वक्त टीम मीटिंग में मोहर लग गई है और आखिरी ओवर के लिए विराज खेड़ेकर को लाया गया है. विराज भगत को लाया गया आखिरी ओवर के लिए. आज बिल्कुल पंकज जाधव यानी कि अल अजीज के समर्थक चाहते होंगे कि अल अजीज का ये विराज आज बेहतरीन कामगिरी करे और अपनी टीम को जीत दिलाए. जबकि अनिकेत 11 पेन कोलीवाड़ा की टीम का ओनर कप्तान चाह रहा होगा कि प्रसाद अच्छी बल्लेबाजी करे. फिर प्रसाद पाटिल हो या प्रसाद वास्कर हो, दोनों ही प्रसाद यानी कि पी फैक्टर काम कर जाएगा या फिर विराज काम कर जाएगा दोस्तों. लेकिन मुकाबला अच्छा होगा, इसमें कोई दो राय नहीं. ये क्रिकेट है, ये क्रिकेट की खूबसूरती है. वेळ बदलायला वेळ लागत नाही मित्रांनो. क्रिकेट हा एक अगला वेगळा आणि लहरी खेल आहे. पहली गेंद हाफ ट्रैकर, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी. हालांकि प्रसाद को मौका था बिग हिट करने का, लेकिन यहां पर केवल सिंगल से स्ट्राइक को रोटेट किया है. अब 5 गेंदे और जीत के लिए 4 रनों की जरूरत. 24 रन स्कोर कार्ड पर आ चुके हैं. मजीद 5 गेंदे और जीत के लिए 4 रनों की जरूरत. आलिशान कप 2025 सीजन 12 रजनी स्पर्धा दोस्तों, लगातार 12 साल तक रजनी स्पर्धा रखी है यहाँ पर और वाकई में अपने आप में काबिल तारीफ. इसके लिए जितनी ही क्रेडिट दी जाए, जितना श्रेय दिया जाए कम है. जितनी तारीफ की जाए, प्रशंसा की जाए, हमारे पास अल्फाज कम पड़ेंगे दोस्तों. क्योंकि एक बेहतरीन आयोजन नियोजन हमने यहाँ पर देखा. एक आलीशान इफ्तिताह जिस तरह से पहले दिन पहली नाइट में किया गया था और आज उसी टूर्नामेंट का यहाँ पर इख्तिताम भी हो रहा है. और आप देख सकते हैं कि इस वक्त 5 गेंदे और जीत के लिए 4 रनों की जरूरत. विराज, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, खराब गेंद, इसे भेज दिया है दर्शक दीर्घा में. यहाँ पर रन कितने मिलेंगे अंपायर के इशारे के मुंतजिर. पंचांचा इशारा नेहमीच तो निर्णय अंतिम असतो मित्रांनो. फक्त एकच धाव, केवल 1 रन यहाँ पर मिळता हुआ. पाठीराख्यांची अपेक्षा नेहमीच उंच असते मित्रांनो, परंतु ऑफिशियली निर्णय हा पंचांचाच असतो, लक्षात असू द्या. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 25. 4 गेंदे 3 रन, 4 गेंदे 3 रन. प्रसाद पाटिल ने नो डाउट शानदार बल्लेबाजी की है, क्योंकि पिछले मुकाबले में भी हमने देखा था जब टीम एक अडचणीत होती, गंभीर परिस्थिती मध्ये होती, तेव्हा प्रसाद पाटिल मित्रांनो खंबीर आपल्या संघासाठी उभा होता आणि तोच प्रसाद स्ट्राइक वरती आहे. 4 गेंदे और जीत के लिए 3 रनों की जरूरत. अब कहीं ना कहीं अल अजीज के बल्लेबाज सोच रहे होंगे, खिलाड़ी सोच रहे होंगे, काश 5 रन और बन पाते तो यह मुकाबला हम जीत सकते थे. लेकिन अभी भी अगर देखा जाए दोस्तों तो अल अजीज ने हार नहीं मानी है. क्योंकि आसानी से हार मारने वालों में से नहीं है पंकज जाधव और जाहिद.
इस बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक, वाह बहुत ही खूबसूरत नजाकत और ताकद प्रसाद पाटील ने. जिथे जिथे परिस्थिती गंभीर तिथे प्रसाद पाटील आपल्या संघासाठी खंबीर उभा राहिलाय मित्रांनो. संकट मोचक बनकर आज उभरा है प्रसाद पाटिल और अपनी टीम को अंतिम फेरी में जीत दिलाई है. कांग्रेचुलेशन दोनों ही टीम को दोस्तों. अंतिम फेरी तक ये आपका सफर रहा. भले ही आपकी टीम अल अजीज अंतिम फेरी में हारी हो, लेकिन आज ये मुकाबला बहुत ही बेहतरीन रहा अंतिम फेरी का. तो इसके लिए दोनों ही टीम को कांग्रेचुलेशन.